गडिंग्लज चंदगड राज्यमार्ग सध्या प्रचंड अशा खास खळग्यांनी भरला आहे। वाहन चालकांना सध्या जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। या रस्त्यावर सध्या भडगाव पुलाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहन चालक सध्या हैराण झाले आहेत। उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचे विकार, दम्याची धाप लागत आहे। यामुळे आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज भडगाव येथे रस्ता रोको आंदोलन करून शासनाचा निषेध करण्यात आला। तसेच भडगाव पुलाची उंची वाढल्यामुळे आपसुकच महापुराला आमंत्रण मिळणार आहे। याला जबाबदार कोण, असा सवाल आज स्वाभिमानीचे राज्य सचिव राजेंद्र गड्याणवर यांनी शासनाला विचारला आहे। हा मलगेवाडीच्या हद्दीपर्यंत हा रस्ता होणार आहे। वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी निवेदन पत्र देऊन सुद्धा एक तर यांचं ऑफिस पुण्याला आहे आणि दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी कोल्हापूरला ऑफिस नाही। ज्या कंपनीकडे त्या ठिकाणी याचं मॉनिटरिंग दिलेलं आहे ते सुद्धा त्या ठिकाणी भेटत नाही। की आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या बाबतीमध्ये आमच्यासारख्या संघटनेला अशा पद्धतीची वागणूक आहे तर सर्वसामान्य माणसाचा त्या ठिकाणी विचार करायचं कारणच नाही। म्हणून या ठिकाणी सर्व प्रिंट मीडियाचे पत्रकार बांधव, यूट्यूबचे सर्व त्या ठिकाणी पोलीस बांधवांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व या गावातील प्रमुख नेते मंडळी सुद्धा भडगावचे या ठिकाणी सरपंच आहेत, आमचे शेंद्रे साहेब आहेत, त्याचबरोबर इथं राजू अण्णा पाटील माजी सरपंच पटणपुडे अण्णापासून या ठिकाणी सर्वच आमच्या संघटनेचे पदाधिकारी आणि सर्व ग्रामस्थ आहेत। तर तात्काळ या ठिकाणी या रस्त्याचं कधी करायचं त्यावेळी करा, पण तात्काळ त्या ठिकाणी डागडुजी करणं हे पहिल्यांदा त्याला त्या ठिकाणी प्राधान्य दिलं पाहिजे। त्याचबरोबर PWDकडं हे ब्रिज जे आहे समोर ते एकूण ते किती उंची होणार आहे, त्याचं स्लोप कसं राहणार आहे, त्यानंतर आता उदाहरणार्थ तिथं समोरची ही घरं आहेत, उद्या या रस्त्याची उंची जर वाढवली तर त्या ठिकाणी या घरात सुद्धा किंवा ह्या दुकानात सुद्धा पाणी जाण्याची शक्यता अशाच पद्धतीनं 5 पिंपळगावपासून ते मलगेवाडीच्या हद्दीपर्यंत हे होणार आहे। याकरता याचं बेस जे आहे, या रस्त्याचं लेवल जे आहे हे लेवल हेच ठेवून त्या ठिकाणी खाली बेसला तरी जावं, हे सुद्धा या निमित्तानं मी त्या ठिकाणी प्राधान्यानं सांगतो। आणि त्याचबरोबर एकूण या ब्रिजच्या पलीकडं अलीकडं मुळात त्या ठिकाणी महापुराचं त्या ठिकाणी निमंत्रण जे इतर ठिकाणी झालेलं आहे तसं इथं होता कामा नाही। याची सुद्धा दखल या PWDच्या अंडरमध्ये जे त्या ठिकाणी हे ब्रिज होणार आहे त्या संबंधित ठेकेदारांनी, त्या अधिकाऱ्यांनी घ्यावं असं या ठिकाणी मी सांगतो। शेकडो या ठिकाणी अपघात झाले, कितीतरी लोकांचे पाय गेले, अक्षरशः त्या ठिकाणी एवढं मोठं म्हणजे हे होऊन सुद्धा बेदखलपणाने पहिल्यांदा या ठिकाणी महाराष्ट्र राज्य जे काय पायाभूत सुविधा महामंडळाच्या अधिकाऱ्यांचा आणि या प्रशासनाचा तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी धिक्कार करतो। आणि या ठिकाणी थोडंसं प्रशासनाला सहकार्य म्हणून सुद्धा आम्ही त्या ठिकाणी थांबतो। आपण बाजूला जाऊन त्या ठिकाणी या संदर्भात सविस्तर चर्चा करायचं। पर्यंत जर बघितलं कोण आहे जर असं ते तिवारी साहेब कुठे आहेत, पाटील साहेब, आणि जरी पाटील साहेब तुम्ही लोकांनी PWDचे कोण आपले हो पाटील साहेब ते मला सांगून गेले विनंती करून गेले त्याचे जेई कुठे जेई PWDचे जेई गडगावच्या बाउंड्रीपर्यंत रस्ता केला आहे। प्रचंड धुळीचं साम्राज्य एका बाजूला, तिथं एखादा माणूस ऑफिसला येणार असला, एखादा माणूस दवाखान्याला येणार असला किंवा एखादा रोजचा त्या ठिकाणी येणार असला तर तो त्या ठिकाणी येऊ शकत नाही, मोटरसायकलवर तर बिलकुल येऊ शकत नाही अशी अवस्था आहे। आणि PWDने या लोकांच्याकडे जरी रस्ता सोपवला असला तरी सुद्धा तुमचंही काम आहे की बाबा त्या ठिकाणी याचं बरोबर पाठपुरावा करून सार्वजनिक बांधकाम विभाग वेगळा आणि MSIDची पायाभूत सुविधा वेगळं नाही आहे। हे दोन्ही एजन्सी महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्याच आहेत, त्यामुळे तुमचंही काम आहे। दुसऱ्या बाजूला या ठिकाणी जे खड्डे तुम्ही जे रस्ता करण्याच्या निमित्तानं
दोन्ही बाजूला त्या ठिकाणी उकरून टाकून त्या ठिकाणी बोध असे मोठमोठे त्या ठिकाणी मातीचे ढिगारे पडले. समजा हा अप्रोच रस्ता आहे, तसंच बरेचसे पानंद रस्ते आहेत. अक्षरशः त्या ठिकाणी ते रेडेकर नावाचे डॉक्टर एक 50 वेळा तुमच्या त्या गायकवाडी साहेबांना त्यांचा ऊस जायचा, म्हणजे त्यांच्यासारख्या अनेक शेतकऱ्यांचा ऊस जायचा. गाडगे साहेब कुठे गेले? गाडगे साहेब. जिथं पानंद रस्ते अप्रोच आहेत, तिथं दोन्ही बाजूला त्या ठिकाणी रस्ता उकरून त्या ठिकाणी मातीचा 8-10 फुटाचा ढिगारा, त्याला सांगतात, त्या शेतकऱ्याला सांगतात की तुमच्या खर्चानं तुम्ही आम्ही कर्ज देतो, नाहीतर तुमच्या खर्चात तुम्ही काढून घ्या, नाहीतर आम्ही कर्ज देतो तुम्ही काढून घ्या. म्हणजे हे मोगलाई झाली काय? अरे रस्ता तो त्या हद्दीतनं दिलाय, अजूनही 7 बारा जर काढायला गेला तर याही रस्त्याचं त्या शेतकऱ्याच्या नावानं दिसतंय. ही वस्तुस्थिती आहे आणि एवढं मगरुरी हे बरोबर नाही आहे. त्यामुळे तात्काळ जिथे पानंद रस्ते अप्रोच आहेत ते तात्काळ आजपासून दुपारपासून JCB पोकलर लावून त्या ठिकाणी जिथे जिथे असे प्रॉब्लेम आहेत ते सगळं तात्काळ त्या ठिकाणी अतिशय प्राधान्यानं करावं. दुसरं, या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून पार नेसरीच्या लाकडवाडी घाटात बघितला, इथं बघितला, तर हे सगळं त्या ठिकाणी युद्ध पातळीवरती त्या ठिकाणी डागडुजी करा. ज्यावेळी रस्ता करायचा आहे त्यावेळी करा, खडक टाकू नका. त्या ठिकाणी डागडुजी नीट करा. ऑलरेडी माझ्या माहितीनुसार 2016ला देशमुख आणि कंपनी या लोकांनी त्याचं काम घेतलं होतं. या त्याच्यावरती जवळजवळ माझ्या माहितीनुसार 52 का 55 कोटी रुपयाचा खर्च सुद्धा पडलेला आहे. त्यावेळी सुद्धा त्यांनी बेस केलं. मग ते एवढा खर्च करून त्या ठिकाणी त्यांचा आता देखभाल दुरुस्तीचा कालावधी संपलेला आहे हे मी समजू शकतो. पण बऱ्यापैकी त्या ठिकाणी खोटं बेस केलंय, तिथं कशा पद्धतीने खर्च होणार आहे? एकूण पिंपळगाव पासनं किंवा त्याच्या मागणं असेल तर किमान आमच्या या नेसरीच्या आता मलगेवाडीपर्यंत तुम्ही पिंपळगावच्या चौकात एक बोर्ड लावा, उत्तूरच्या चौकात एक बोर्ड लावा. कसले बोर्ड लावायचं आहे की एकूण या रस्त्यावरती पडणारा खर्च किती आहे, त्याचं एस्टिमेट किती आहे, त्याचा कालावधी किती आहे, त्याचा देखभाल दुरुस्तीचा कालावधी किती आहे, ते कशा पद्धतीनं रोड होणार आहे. आणि मागेल त्याला उत्तूर ग्रामपंचायत असेल, भडगाव ग्रामपंचायत असेल, कडगाव ग्रामपंचायत असेल, त्या ठिकाणी तुमची एस्टिमेटची कॉपी ठेवा. संबंधित अधिकाऱ्याचा त्या ठिकाणी संपर्क अधिकाऱ्याचा नंबर द्या आणि गारगोटी, पिंपळगाव, उत्तूर, कडगाव, शिवाजी महाराजांचा चौक आपला हे पुतळा दसरा चौक, इथं भडगावला किंवा चेन्नईकुपी, इथं नसेल तरी चेन्नईकुपी फाट्याला, आणि त्याचबरोबर मागावच्या त्या 5 मैलचं जे सर्कल आहे तिथं, आणि नेसरीला. हे ठिकाण तुम्ही नोंदवून घ्या. कोणतरी हे खेळ खंडोबा नाही आहे. त्या ठिकाणी तुमचे उद्याच्या उद्या त्या ठिकाणी बोर्ड लागले पाहिजेत. जसं आम्ही नॅशनल हायवे अथॉरिटीला लावायला लावलं होतं की हा रस्ता एवढा रुंदीचा होतो, एवढं त्या ठिकाणी बेस आहे, एवढं हे कॉन्क्रीटचा आहे, एवढं डांबरीचा आहे, हा ब्रिज आम्ही दुरुस्ती करणार आहे, तो ब्रिज दुरुस्ती करणार आहे. या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी लावल्या पाहिजेत. शेवटी MSIDC असू देत, नॅशनल हायवे अथॉरिटी असू देत किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग असू देत, हा जो पैसा आहे हा या प्रत्येक देशातल्या नागरिकाच्या माध्यमातून जे कराच्या रूपानं संचित झालेला जो पैसा आहे त्या पैशाच्या रूपाने याला सगळं बजेट लागतंय. हे कुणाच्या बापाच्या घरातले पैसे नाहीत. त्यामुळं तिथं ते लावणं बंधनकारक आहे. या रस्त्यावरनं फिरणाऱ्या प्रत्येक नागरिकाला त्या ठिकाणी त्या रस्त्याच्या संबंधित तुम्हाला जाब विचारण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेनं मूलभूत अधिकार दिलेला आहे. आणि म्हणून तो रस्ता कशा पद्धतीनं एकूण त्याला बजेट किती, त्याचा संपर्क नोडल ऑफिसर कोण आहे आणि कुठे गेले तिवारी साहब, आप एक नोडल ऑफिसर यहाँ लोकल का कोई एक आदमी आप ज्वाइन अपॉइंटमेंट करो हमारे पास और वो मराठी बोलले हे बघा, तुम्ही नोडल ऑफिसर म्हणून हे 2 रस्ते फार महत्वाचे आहेत. पार गारगोटीपासून ते ह्याच्यापर्यंत एवढे मोठे 2 रस्ते होत असताना तुम्हाला शोधायला माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना 6 महिने गेले. कोण आहे तुम्ही ते अजून नाही कोणी साहेबांचा मी चेहरा बघायचा आहे. त्याने आता मला व्हॉट्सअपवरती पाठवून दिलंय, तुम्हीच पाठवून दिलाय. ते काहीतरी ICU मध्ये आहेत आता आदगेकर साहेब, पुण्यामध्ये ऍडमिट आहेत. ठीक आहे, मी माणुसकीचा भाग म्हणून ठीक आहे, कारण ते ICU मध्ये आहेत. मला व्हॉट्सअपवरती टाकलं, तुम्हाला पण टाकलं काहीतरी. त्यांनी माणुसकीचा भाग, त्यांची तब्येत ठीक नसेल तर त्यांची तब्येत ठीक व्हावं असं परमेश्वरचं मी प्रार्थना करतो. आणि त्यांना जर जबाबदारी, त्यांना आता सांगतो दुरुस्त झाल्यानंतर त्यांच्या वरिष्ठांना सांगतो. मी काल फोन केला तर प्रिन्सिपल सेक्रेटरीला
अख्ख्या निम्म्या मला वाटतं महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्याकडे दिलेली आहे. त्यामुळं ते सुद्धा स्वतंत्र विषय आहे. त्या प्रिन्सिपल सेक्रेटरीकडे पाठपुरावा करून थोडासा त्यांच्यावरती बोजा कमी करण्यासाठी सांगू.